पाहिजे पाणी हवा आम्हाला हा नळ बसवून पाहिजे हा गली गलीला सगळ्यांनी नळ बसवून माझ्या समाज बांधवासमोर प्रकाश आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली बोलत आहे। मी आज जे आंदोलन केलेलं आहे फक्त माळावर पाण्याची सोय नाही, पिण्याच्या पाण्याच्या आंघोळीला पाणी मिळू शकत नाही। सरपंचाला वारंवार कळवलेलं आहे। सरपंच त्या मसोबाकडे जायला रस्ता नाही, हडपडत जाताना पाय मोडते। सुस्ते तालुका पंढरपूर या दाट लोकवस्तीचा चव्हाण वस्ती हा एक भाग आहे। या भागात गेल्या अनेक वर्षापासून लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर राहत आहे। तर गेल्या काही वर्षापासून या भागात पाणी टंचाईच्या प्रश्नानं भेडसावलेला आहे। तर या भागातील ज्या लोकांना पाणी मिळत नाही, पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण झाली आहे, अशा ग्रामस्थांनी आज सुस्ते ग्रामपंचायतीवर पाण्यासाठी मोकळे रिकामी हांडा घेऊन आंदोलन केलेलं आहे। तर या संदर्भात त्या भागातील पाण्याची कशी समस्या आहे, पाणी वाचून त्या लोकांचे कसे हाल होत आहेत, त्याबद्दल आपण जाणून घेऊया। माझे नाव तानाजी वाघमारे, वंचित बहुजन आघाडी पंढरपूर तालुका अध्यक्ष। प्रकाश आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करतो, परंतु आज 40 वर्षे चव्हाण वस्ती हे सुस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात संख्या तिथे राहत आहे। त्या ठिकाणी पाण्याची, पिण्याच्या पाण्याची व वापराच्या पाण्याची अतिशय गंभीररित्या म्हणजे पाणी नाही त्या ठिकाणी प्यायला। या संदर्भात ग्रामपंचायतीने 40 वर्ष आम्ही तिथे राहत असताना आमच्याकडे लक्ष दिलेलं नाही आणि ह्या संदर्भात ग्रामपंचायतीवर आज आम्ही धडक मोर्चा घेतलेला आहे, घागर आंदोलन मोर्चा। या संदर्भात ग्रामपंचायतीने आम्हाला पाणी देण्याची आमची मागणी मान्य करावी, त्याशिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नाही। तिथं पाण्याची टाकी वगैरे बांधलेली आहे, पाणी टाकी एक बांधलेली आहे, कोट्यवधी रुपये त्यांनी खर्च करून एक टाकी क्रॅप केलेली आहे। पहिली जुनी टाकी होती समाजासाठी बांधलेली, दलित वस्तीसाठी बांधलेली, तीही रिकामी आहे, ती पण अशी वसाड पडलेली आहे। त्याच्याकडे कुणीही ग्रामपंचायत सुस्ते दखल घेत नाही आणि ग्रामसेवक कधी सुद्धा चव्हाण वस्ती किंवा अंबिकानगर, इंदिरानगर या ठिकाणी चौकशी करण्यासाठी येत नाहीत। ग्रामसेवकनं प्रत्येक ठिकाणी महिन्यात एक फेरी मारली पाहिजे। कोणाची काय समाजाची कुठल्या दलित वस्तीवर जाणे, फिरणे, हिंडणे यांची चौकशी घेणं गरजेचं आहे। ग्रामसेवक नाही, मोकार पगार सरकारची खाणे ही चुकीचं आहे। किती दिवसापासून पाणी प्रश्न भेडसावतो? पाण्याचा प्रश्न आज जवळजवळ 10 वर्ष झाले पाण्याचा प्रश्न आहे। अनेक वेळा पत्र दिले आहेत आम्ही यांना, परंतु पाण्याकडे आमच्याकडे चव्हाण वस्तीवर लक्ष दिले जात नाही यांनी। आणि पाणी आम्हाला मिळतं, एक ठिकाणून मिळतं। महेश शेसड म्हणून एक शेतकरी, छोटासा शेतकरी आहे, त्यानं आमच्यावर फार दया केलेली आहे आणि त्या महेश शेसडच्या पाण्यामुळे कुठेतरी आम्हाला प्यायला एक घागरभर पाणी रोज आम्हाला मिळतं। म्हणजे ग्रामपंचायतीचं पाणी येतच नाही? ग्रामपंचायतीचं पाणी येतं, 15 मिनिटं सोडलं जातं। 15 मिनिटं सोडल्यानंतर त्यातून जी ग्रामपंचायतीची पाईपलाईन जी आहे विहिरीपासून चव्हाण वस्तीपर्यंत गेलेली आहे, अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी त्याला भोकं पाडून पाईपलाईन सोडून जनावराला पिण्याच्या पाण्यासाठी किंवा जनावराला पिऊ द्या आणि घासात सोडण्यासाठी वापर केला जातोय। पाण्याची येत नाही भाऊजी, पाण्याची भरपूर अडचण आहे। त्यांनी पाईप आणलेला आहे पण त्या पाईपाला काय आमच्यापर्यंत पाणी येत नाही। 4-5 घराला पाणी तिथं येतं या। आम्ही दररोज जाताव, बडबड करताव, घरी येताव, दररोज जाताव, बडबड करताव, घरी येताव। त्या पाईपावर पाणी कुठले पितो? पाणी शिरसटाचं पाणी पिताव आम्ही। हा, शिरसटाचं पाणी येताव, झारचं पाणी येताव। असली परिस्थिती आमची तिथं आहे, पाणीच नाही, पाणी बी नाही, रस्ता बी नाही, तर पाय पाणी कसलंच पाणी नाही। ए सांगा बाकीचं हेच आहे का? बाकीचं काय आहे? पाणी आहे का? चव्हाण वस्तीला पाणी आहे का? किती वर्ष झालं पाईप त्याने घेतले ग्रामपंचायतीचे, पण आपल्यापर्यंत पाणी आहे का? पाईप त्याने आहे पण आमच्यापर्यंत पाणी नाही। समजा बंद आहे, आरो प्लांट आहे का तिथं? हा पण बंद आहे, चालू नाही, पाणी नाही। फुटक्या टाक्या लावले त्याने पाईप रोड पर्यंत
चव्हाण वस्तीतील ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत. त्या ठिकाणी खरंच पाण्याची समस्या निर्माण झालेली आहे. त्याबद्दल सुस्ते ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विशाल कसबे काय भावना व्यक्त करतील त्याबद्दल आपण त्यांच्याशी त्यांचं म्हणणं जाणून घेऊया. हे लोकांनी आज घागर मोर्चा काढला आहे ग्रामपंचायतीवर. खरंच चव्हाण वस्तीला पाण्याची अडचण निर्माण झाली का? नाही, तिथं कसा विषय आहे, एकतर आपले चव्हाण वस्तीवर चढावर असल्यामुळे त्यांची वस्ती जी आहे ती चढावर आहे आणि खालची वस्ती आहे डबऱ्यामध्ये. त्याच्यामुळं ती प्रेशरनं जे पाणी येते ते खाली जाते. त्याच्यातनं बी मामाने आम्हाला काल निवेदन दिल्यानंतर आम्ही लगेच पाण्याची सोय करतो म्हणून त्यांना सांगितलंय. पण या 2-3 दिवसामध्ये काही बी करून त्यांची पाण्याची सोय करतो आणि प्रत्येकाच्या घरापोतवर नळाची सोय बी करून देतो. आणि काही जण असे म्हणतात की सरपंच येत नाहीत, पण मी माझ्या घरी जात नाही, पण तिथं त्यांच्या तिथं असतोय रेग्युलर. तिथं पाण्याची टाकी जल जीवन मिशनचं काम झालंय काय जीवनचं काम चालू आहे, पण कसं आहे त्याला निधी नसल्यामुळे ते काय काम थांबलेलं आहे. तुम्ही बाहेरच्या पण गावामध्ये चौकशी करा आणि आपल्या पण गावामध्ये चौकशी करा. सगळ्या कामांचा निधी थांबलेला आहे त्या जल जीवनचा. कारण की आपल्याला 1 लाडकीला निधी दिल्यामुळे त्या जल जीवनचा निधी थांबवलेला आहे. त्याच्यामुळे ते काम थांबलेलं आहे. ह्यांच्या पाण्याची समस्या ह्यांच्या पाण्याची समस्या मी 2 ते 3 दिवसामध्ये यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतो. सुस्ते ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विशाल कसबे यांनी ह्या आंदोलनकर्त्यांना आश्वासन दिलेलं आहे की येत्या 2 दिवसात मी पाण्याची समस्या किंवा पाण्याची अडचण त्यांची सोडवतो, असं त्यांनी यावेळेस बोलताना सांगितलेलं.